अमेरिकेसोबतचा एक करार भारतीय शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे का? सोयाबीन, कापूस आणि दुग्ध व्यवसायात आता अमेरिकेची मक्तेदारी निर्माण होणार आहे का? 2 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या भारत-अमेरिका व्यापार कराराचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. आणि याचा तुमच्या ताटावर आणि शेतकऱ्यांच्या पोटावर काय परिणाम होणार आहे? पाहूया आजच्या भागात. नमस्कार, मी आकाश लोणकर. इंडी जर्नल मेड सिंपलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2 फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण व्यापार करार जाहीर झाला. या कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की भारतानं अमेरिकी वस्तूंवर विशेषतः शेतीमालांवर 0% आयात शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच अमेरिकेचा माल आता भारतात कोणत्याही करांशिवाय येणार आहे. या करारात सर्वात साजरा केली गेलेली गोष्ट म्हणजे अमेरिकेनं भारतावरील आयात शुल्क 50%वरून 18%वर आणले असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भारतानं मात्र अमेरिकन वस्तूंवर विशेषतः शेतीमालावर 0% आयात शुल्क आकारण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजेच अमेरिकेचा माल आता कोणत्याही करांशिवाय भारताच्या खुल्या बाजारपेठेत स्पर्धा करणार आहे. अमेरिकेच्या कृषी सचिव ब्रुक रोलिन्स यांनी या कराराबाबत मत व्यक्त करताना सांगितलं की भारतानं शेतीमाल आयातीसाठी आपली दारं उघडी केली आहेत, ज्याचा मोठ्या प्रमाणात अमेरिकी शेतकऱ्यांना फायदा होईल. तर दुसरीकडं भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणतायत की भारत सरकारनं शेती क्षेत्र खुलं केलेलं नाही आहे. आम्ही शेतकऱ्याचं संरक्षण करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रश्न हा आहे की खरं कोण बोलतंय? कारण अर्थतज्ज्ञांच्या मते अमेरिकेकडून कोणत्या वस्तूंना बंदी घालण्यात आलेली आहे किंवा कोणत्या वस्तूंचं स्वागत केले गेलेलं आहे याचा अजूनही स्पष्ट खुलासा केला गेलेला नाही आहे. या कराराचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार असेल तर तो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कसं ते समजून घेऊया. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्रकाराचं सोयाबीन उत्पादन केलं जातं. अर्थातच या GM सोयाबीनसाठी मोठ्या पातळीवर बाजारपेठेची आवश्यकता अमेरिकेला असणार आहे. आणि हा प्रश्न अमेरिकेने भारतासोबत केलेल्या करारात सोडवला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र भारतात GM सोयाबीनवर बंदी आहे, त्यामुळे ही आयात केली तर नियमांचं उल्लंघन देखील होणार आहे. याबाबत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी म्हटलं आहे की अमेरिका हे GM सोयाबीन उत्पादनात जगात अग्रेसर आहे. भारतात GM पिकांना परवानगी नाही. पण आता 0% शुल्कामुळे अमेरिकेचं स्वस्त GM सोयाबीन भारतात धडकणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या बिघडत्या संबंधांमुळे चीननं अमेरिकेचं सोयाबीन घेणं बंद केलं आहे. आता अमेरिकेला नवीन बाजारपेठ हवी होती आणि ती आता भारत बनली असल्याचं मत नवले यांनी मांडलं आहे. ऐकूयात डॉक्टर अजित नवले या संदर्भात काय बोलले. जे तपशील समोर आलेले आहेत त्यामुळे स्पष्ट होत आहे की भारतीय उत्पादनांवर अमेरिका 18% टेरिफ लावणार आहे. आजपर्यंत ते 3.2%, 3% इतकंच टेरिफ लावत होतं. आता ते 18% असणार आहे. यात भारतीय शेतीचा आणि भारतीय व्यापाराचा फायदा कसा हे समजायला वाव नाही. दुसऱ्या बाजूला अमेरिकेमधल्या शेतकऱ्यांना तेथील सरकार साधारणपणाने प्रतिवर्षी 60 लाख रुपयाचं अनुदान प्रति शेतकरी देतं. भारतामध्ये हे अनुदान अत्यंत नगण्य आहे. अमेरिकेमध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा विकास होऊन त्याची परवानगी तेथील शेतकऱ्यांना देण्यात आल्यामुळे आणि तेथील लँड होल्डिंग जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा उत्पादन खर्च कमी आहे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता जादा आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळं मागील काळात 5,000 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल असणारा सोयाबीनचा भाव कोसळण्याची भीती आहे. काही जिल्ह्यांच्या बाजारपेठेमध्ये याचे काही परिणाम दिसून आले आहेत. दुसरा मोठा फटका बसणार आहे तो पोल्ट्री उद्योगाला. याचं कारण म्हणजे अमेरिकेत लोक फक्त चिकन ब्रेस्ट खातात. ते चिकन लेग्स फेकून देतात किंवा ते त्यांच्या खाण्याचा भाग नाही असं ते मानतात. आता हेच नको असणारं चिकन लेग्स या करारामुळे भारतात अत्यंत स्वस्त दरात विकले जातील आणि यामुळे गावरान आणि स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांचा तोटा होणार आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात अमेरिकेनं भारतात तब्बल $2.85 अब्ज शेती निर्यात केली आहे. ही वाढ 34% झाली आहे. त्या मानानं भारताची अमेरिकेला होणारी निर्यात फक्त 5% वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संदर्भात म्हटलंय की हा प्रकार सरळ शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा करार आहे. एकीकडे खतांवरील सबसिडी कमी होत असल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढलाय
आणि दुसरीकडं जागतिक बाजारपेठेतून शून्य दरात येणाऱ्या मालाशी त्याला आता स्पर्धा करावी लागणार आहे. तुर्तास इतकंच. हा करार खरोखरच भारताच्या फायद्याचा आहे की फक्त अमेरिकेच्या दबावाखाली झालेला निर्णय? तुम्हाला काय वाटतंय? अमेरिकन मालाला भारतीय बाजारपेठेत मोकळीक देणं योग्य निर्णय आहे का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. पाहत रहा इंडी जर्नल.